आणखी काही दिवसांनी विधानसभा आणि लोकसभेचं सुद्धा हे चित्र आपल्याला ऐकायला मिळेल. आणि ते येऊन जायचं नसेल तर वाचायची किंमत देऊ, पण लोकशाही ही आम्ही उद्ध्वस्त होऊन देणार नाही, हा निकाल तेव्हा आम्हाला सगळ्यांना घ्यायचा. आणि असं का वाटतं आम्हाला? आणि त्याचं कारण मोदींना आम्ही जळून खातो. तुम्ही मोदींना चिवेळ खाता, एखाद्या सभेत खाता, आम्ही फारमध्ये बघतो. त्यांच्याशी बोलायची संधी मिळते, त्यांची मानसिकता काय ही समजून घ्यायची स्थिती मिळते. आणि त्यामुळे आज भारताच्या बाहेरसुद्धा जी शंकेची स्थिती आहे. तर लोकशाही उद्ध्वस्त होऊ देणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. काही झाले ते चालेल, पण लोकशाही टिकेल अशा पद्धतीची राजवट या देशात येईल याची काळजीची आपल्याला घ्यायची आहे. मोदी साहेब त्यांचा विश्वास या गोष्टीवर नाही. ते काल इथे येऊन गेले, अनेक ठिकाणी येऊन जातात. त्यांच्या भाषणामध्ये मी काय, उद्धव ठाकरे काय, त्यांच्या बोलण्याशिवाय त्यांचंही फिरत नाही. काय हरकत नाही, बोला. देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्या टीका टिप्पणी करतो, माझ्या दृष्टीने तो आमचा बहुमान आहे, कारण त्यात दुसरं कोणी दिसत नाही. आज कुठेही जाईल त्या ठिकाणी बोलतात. सोलापूरला गेले मानसी रस्ता आणि ते बोलले की वाहन रस्त्यामध्ये गेले 50 वर्ष एक आत्मा हा हिंडतोय म्हणजे सगळीकडे. त्यांना मला सांगायचं की 50 नाही, मला विधानसभेत येऊन यंदा 56 वर्ष झाली. त्यामुळे हा आत्मा 56 वर्ष महाराष्ट्रात शोधतोय. आणि तो 56 वर्ष हा शोधतोय की या 56 वर्षामध्ये मोदीसारखी कुठल्या व्यक्तीने आली नव्हती. आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या, आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले, आम्ही राजीव गांधी पाहिले, आम्ही नरसिंहराव पाहिले, अनेकांच्यावर काम केलं. त्याची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोणतरी एक आत्मा याची चिंता मोदींना वाटली. तो आत्मा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल त्यासाठी तो महाराष्ट्रात चिंततोय. त्यामुळे या सगळ्याच्या संबंधी अधिक बोलण्याचं काम नाही. अनेक गोष्टी त्यांनी केल्या. काय आत्ताच अनेकांनी सांगितलं, काय शेतीचा प्रश्न सोडवला, कांद्याच्या बद्दल चर्चाच करायला नको. बाळासाहेबांनी माहिती त्याची दिली. कसं असं करता येईल की गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी, महाराष्ट्राचा कांदा पाठवायला परवानगी नाही. अरे कांदा हा देणं शेतकऱ्याचं पीक आहे. 2 पैसे मिळतात ते गरीब शेतकऱ्याला आहेत. आणि त्याला आधार द्यायची जबाबदारी सरकारची असते. मला आठवतं आहे, मी त्या खात्याचा मंत्री होतो, कांद्याचे भाव वाढले. त्या भाजप विरोधी पक्षात होता. पार्लमेंटमध्ये मी गेलो आणि भाजपचे खासदार गळ्यामध्ये कांद्याचा माळा घालून आले, कांद्याचा माळा, आणि घोषणा द्यायला लागले, शरद पवार होश रहो, प्याज की कीमत कहाँ गई, कैसे नीचे लाएंगे, वगैरे वगैरे वगैरे. मला अध्यक्षांनी विचारलं, तुमचं काय म्हणणं आहे? ते कांद्याचा माळा घालून आले. मी त्यांनी सांगितलं की त्यांनी कांद्याचा माळा घाला, कांद्याचा माळा घाला. कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे. त्याला कधी जर पैसे मिळत असतील तर माझं काही म्हणणं नाही. त्यांनी किती घोषणा केल्या तर कांद्याची किंमत खाली यावी असा निकाल मी होऊन देणार नाही. मला त्या कांदा उत्पादकाचं चित्त आहे. आणि आज सगळ्या शेतीचा प्रश्न आहे. कालच्या उत्तर फसवात बातमी होती,
भारताच्या बाहेर लोकांना साखरेची गरज आहे आणि साखरेला आज बाहेर जो भाव मिळायची शक्यता आहे तो भाव 300 रुपये जादा मिळते. पण ती साखर निर्यात करायची नाही, कांदा निर्यात करायचा नाही, दुधाची पावडर निर्यात करायची नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी जे पिकवलं ते बाहेर फाटून त्याला 2 पैसे मिळतील हा रस्ता चालून द्यायचा नाही. हे धोरण आजचं मोदी साहेबांचं आहे आणि म्हणून हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. आज देशामध्ये बेकार तरुणांची संख्या किती? जगाच्या एका संघटनेने अभ्यास केला की भारतामध्ये 100 तरुण ज्या देशात नोकरी मागायला त्यातल्या 87 मुलांना या देशात नोकरी मिळत नाही. नाही असेल याच्यामुळे हे तरुण घेतले नोकरीचा खर्च सुचत नाही, कामाचा खर्च सुचत नाही, शेतीमालाच्या किमतीचा खर्च सुचत नाही. मग प्रश्न सोडवणार कोणते? राज्य कशासाठी द्यायचं तुम्हाला? राज्य यांच्या हातात द्यायचं नाही, हा निकाल घ्यावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या हातात सत्ता द्या आपण म्हणतो ती एक तुमच्यामध्ये पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्याचा गरीब कुटुंबातल्या एका नव्या पिढीच्या माणसाला खासदार म्हणून निवडून द्यावं ही विनंती आपण सगळ्यांना करतो. त्या करोनाच्या संकटाच्या मध्ये सगळ्या जगामध्ये भीती होती. लोक दौऱ्यात जात नव्हते, हॉस्पिटलमध्ये जात नव्हते. हा आपला उमेदवार त्या ठिकाणी 30,000 पेशंटला